संत महात्म्याचं काय मत आहे? हे बाबा, जे साधन आहेत, जे बंधन आहेत, काही साधन त्यागायचे आहेत आणि काही साधन जवळ करायचे. आवर मधले साधन आणि परामधले साधन. तुम्हाला विषय कळाला नाही. उगं ते बोलक्या पोपटावनी तुमची अवस्था होऊ देऊ नका. आवर मधले साधन आणि परामधले साधन. आवर मधले साधन आम्हाला कुठं टाकावं लागतं आणि परामधले साधन आम्हाला कुठं जोपासावं लागतं. आपण एक म्हणाला की पेटीवरला एक म्हणाला, दुसरं एक म्हणाला, असं नाही. आधी विषय लक्षात घ्या आणि विषय लक्षात घेऊन मला नेमकं विषयातून काय म्हणायचं होतं ते आधी लक्षात घ्या. का विषय काय म्हणाला ऐकून घ्या अजून एकदा, नंतर लिहून घ्या. कोणते साधन तुटले बंधन सर्वही चैतन्य एक रूप. काय म्हणते, काय संतांचं मत आहे? सर्वही चैतन्य एक रूप. आवर मधले साधन आणि परामधले साधन. आता तुम्हाला थोडं आज मध्ये जाऊन सांगावं लागेल तुम्हाला. आवर मधली भक्ती आणि परामधली भक्ती. आवर मधली भक्ती कशी, परामधली भक्ती कशी? आवर मधले साधन कोणते आणि परामधले साधन कोणते? आता इकडे करारे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका, जेणे नये यमाची यातना ऐशिया साधना करा. काही अजून पुढे वय काय म्हणजे, साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता भेटतो. का म्हणे, न घ्यावा संशय निश्चयशी होय हरी रूपाचे अवघाचा सार होय. उगाच करारे बापानो साधन हरीचे जमना, त्याच्या मागचा काय संदर्भ ते आपल्याला बघावं लागते. ज्यावेळेस आम्हाला हा जीव आत्मतत्व रूपाला आम्हाला पाहण्यासाठी किंवा आत्मतत्व रूपाला नेण्यासाठी सांगितलं की बाबा, ज्यावेळेस हा जीव आम्हाला तरुण जायचा आहे, तरुण जाण्यासाठी आम्हाला परवर्ती आणि निवृत्ती दोन कट आहेत. हे सांगितलं का नामाच्या व्याख्यानामध्ये? या परवर्तीच्या कटावून ज्यावेळेस जीव निघाला तर या जीवाला निवृत्तीची कट भेटला तर हा जीव भवसागर पार होते. याला मध्ये कुठे अडथळा येऊ शकत नाही. आणि या जीवाला भगवताच्या नामाच्या नौकेमध्ये बसून भाव भक्तीचे चाटू फिरवून ह्या जीवाला मोहमायेच्या सागरातून याला परवर्तीच्या कटावून निवृत्तीच्या तटाकडे जीव ज्यावेळेस पार झाला, आधी संसार सुफळ झाला की माय देखली पाय विठोबाचे तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग. म्हणजे हा भवसागरचा प्रवास कोटला. आता 83,99,999 ऐकाले आपण. हेच नाही, यांच्या संप्रदायामध्ये बरेच जणांचा हा गाडा चालू आहे. गोविंदराव, बरेच जणांचा गाडा चालू आहे. एखाद्या दिवशी अशी खुट्टी बसल की नाही, ते बसवायला मी सापायचे ते दुसऱ्याला बसणारी. त्याला पुरावा कसा आहे? मांजरे पाटील, भक्ती विना जिने जवळ लाजीरवाने संसार भोगले दुःखमळ. संतांनी यादी केलेली आहे. 20 लक्ष येऊन वृक्षामध्ये घ्यावे, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. किती झाले? 29. 11 लक्ष येऊन किड्यामध्ये घ्यावे, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. किती झाले? 29. 11 किती झाले? त्याच्यामध्ये 10 किती झाले? 50. 30 लक्षणी पशुमध्ये किती झाले? 80. मानवा भितरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नर दया नरा दयाचा मातेला केला पुढे. नामदेव मरचा अभंग परमार्थ शतकोटी मध्ये आहे. आता 83,99,999. पण यांच्या मोक्ष सिद्धांतामध्ये ग्रंथामध्ये किती ठिकाण टाकू तुम्हाला? 184 फेरे. किती ठिकाण टाकू मी? 184 फेरे. 83,09,999 किती कमी पडाल? एक. म्हणजे हा मनुष्य जन्म आहे काय ते?
मानवा जन्मासाठी 4 लाख वेळा पुरा जीवाला झिजावं लागेल तिथं, त्यावेळेस परिपूर्ण मनुष्य जन्म मनुष्याला या ठिकाणी भगवंताने आम्हाला अर्पण केलेलं आहे, असं त्याची व्याख्या मी म्हणतो नामदेव मध्ये असं नमूद केलेलं आहे. विषय काय म्हणालाय, विषयाची बाजू काय होय, विषय ठेवते वेळेस विषय मांडते वेळेस दोन्ही संप्रदायाची त्याला अनुकरून अभंग त्याला उपलब्ध आहेत, असं नाही की काय बोलून विषय ठेवलं त्याला पुढे पुरावा नाही, दोन्हीकडे पुरावे आहेत त्याला विषयाला. आणि त्या विषयाची माध्यम बघते वेळेस काय विषय काय, कोणतंही साधत तुटले बंधन सर्व ही चैतन्य एक रूप, नाही जिथे माया नाही तिथे छाया, निर्गुणाचा आया ब्रह्मरूप. आता मला मायेचा विचार बघते बघते कोण्या कोण्या पदाला किती किती माया आणि कुठं माया संपाली, आता हे तरी तुम्हाला आनंद संपादनाच्या ग्रंथामध्ये भरपूर याचं नमूद केलेला बघा तुम्ही. अजून माया कुठं संपाली, माया कुठं नाही, मायेचा शिरका कुठं नाही, माया किती पदापर्यंत आहे. मग मनोमती नाही तिथे माया नाही तिच्या निर्गुणाचा आया ब्रह्मरूप. आपण म्हणता जीवानंदाचा आनंद जीवाचा संबंध मूळचा वेळ झाले, हा त्याचाच होय, हे त्यानं त्याचाच होय, पण ह्याला ओळखीता आलं पाहिजे की हेच माझा बाप होय. ओळखीता आलं पाहिजे की हेच माझा बाप, पण त्याचा हात राहा दुसऱ्याचा हात राहायचा थोबाडीमध्ये मारते मी तुझा बाप होय म्हणते. म्हणून म्हटलं निर्गुणाचा आया ब्रह्मरूप ह्या जीवाला मूळ सच्चिदानंद पदवी घेते वेळेस या जीवाला खरंच आम्हाला काय टाकायचं आहे, काय घ्यायचं आहे. आवर मधले साधन, परामधले साधन, आवर मधले साधन किती टाकायच्यात, परामधले साधन आम्हाला कोणते घ्यायच्यात, आणि बंधन ह्या जीवाच्या मागे लागलेले बंधन. तुम्हाला अजून बंधनाची व्याख्याही कळाली नाही, बंधन कशाला म्हणावं. जीवाला किती बंधन लागलेले आहेत हे तरी तुम्हाला माहित आहे काय. पुन्हा त्याच्यामध्ये मोक्ष सिद्धांतामध्ये कोई काय म्हणाले, सद्गुरूची शरण जाऊन निज मुख अनुभवणं, निज ध्यास लावणं, तोडा प्रपंच प्रभात. सुंदर होई आहे सद्गुरूची. ज्यावेळेस सद्गुरूची भक्ती आम्ही करते वेळेस खेद नाही, कोणी दत्ताची भक्ती करा, हरीची करा, तुम्ही अजून कोणाची करा, त्याच्यामध्ये खेद नाही. ज्यावेळेस सद्गुरूचा ध्यास लावते वेळेस आम्ही सद्गुरूचा ध्यास लावाव कसा, जसं पाण्यामध्ये बगळा एक पाय आतर करून डोळे मिटून बसले, त्याचा ध्यास पूर्ण मासोळी नसते, मासोळी त्याला गिळत्याने उडून जाते. तसा निज ध्यास भक्ताचा निज ध्यास. त्याच्यावर दुसरी गोष्ट दोन, भक्ती करते वेळेस आम्हाला कोणतं मळ काढावं लागते. एक भक्ती करते वेळेस मळ, ज्ञान आले की माणसाला अंगासाठी तिथेही मळ आहे, तिथेही दोषात, आणि वैराग्य अंगात आले की तिथं दोषात. कारण का विश्वामित्र दुसरी सृष्टी निर्माण करण्यासाठी तपश्चर्या करीत बसला, परिपूर्ण अंगी वैराग्य संचारलेला ऋषी होता, तरी पण मेनकेच्या सहवासामध्ये संपूर्ण काही हरून बसलं. जसं वैराग्य म्हणता आम्ही, पण परिपूर्ण वैराग्य अंगात आल्यानंतर त्या वैराग्य अंगी आले की आम्हाला फक्त काय दिसायला पाहिजे, तो भगवान आणि मी, याच्याशिवाय दुसरा कोण नाही. आम्ही म्हणता आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, आत बी तोच होय, बाहेर बी तोच होय, आणि मधलाही तोच होय, याच्यामध्ये कुठलाही खेद नाही. म्हणून आम्हाला ही अवस्था बघतेवेळेस मी तुम्हाला प्रल्हादाचा एक प्रमाण दिलो. मी प्रल्हाद विचारित या सोडी नरे घेतल्या कडेवरी भक्ती सुखीच निभाला. कारण काय ज्यावेळेस प्रल्हाद आला सर्वत्र माझा हरी दिसतो, सर्वत्र भगवान दिसते, सर्वत्र त्याला भगवान दिसते, आणि त्याच्यामध्ये अशा दृष्टीमध्ये असं कुठंच नाही की हरी नाही, अशी जागा शून्य नाही, त्याला हरी दिसते. आणि हिरण्यकशिपूला हिरण्यकशिपू विचारतो तुझा कुठं आहे भगवत, कुठं आहे, त्याला सांगते खांबात आहे, तुमच्या आता शस्त्र असतं, सर्वत्र माझा भगवत भरलेला आहे. हो खांबात आहे काय, आम्हाला लाभ मागतात भगवंताला प्रगट व्हावं लागलं. म्हणजे हा जे भाव, हा निश्चय, हा विश्वास, ध्यान, भक्ती, वैराग्य याच्यावर आपल्या अंगावर वस्त्र आहे, पांढरं वस्त्र आहे. त्याला गिरीश लागलं किंवा आई लागलं, पाण्याने निघते काय एरियल किंवा कोणती चांगली मोठी साबण त्याला घासावं लागते, त्यावेळेस ते निघते, निघणार तरी डाग राहतेच.
तसं ह्या जीवाला लागलेला मळ, ह्या जीवाला लागलेला डाग, ह्या जीवाला मागे दडलेलं दोष उपाधी हे परिपूर्ण धुवून काढण्यासाठी आणि तो सज्ज होऊन जाण्यासाठी आम्हाला साधू संत महात्म्यांनी काय सांगितलं? खरारे बापानो साधन हरीचे जनी करायचे कारण जेणे नाही यमाची यातना. किती वेळा यमाच्या यातनेमध्ये आम्ही पडावं, किती वेळा यमाचा त्रास आम्ही सहन करावा, किती वेळा यमाच्या तावडीमध्ये आम्ही सापडावं. ही पुन्हा पुन्हा अवस्था नको. आता इथे सुटका करून घ्या. ही संधी एकदा निघून गेली की पुन्हा ही संधी आम्हाला मिळणारी नव्हती. ऐशिया साधना करे साधनाचे सार मंत्र बी झारी. भारत पुढे साधनाचे सार मंत्र बी झारी. आत्मतत्व धरी तोच एक कोटी त्याने कोट्यावधी जरी यत्न केलं आणि ज्यानं भगवंताचं एक नाम स्मरण केलं तर कोट्यावधी यज्ञालाही मागे टाकणारा एक भगवंताचं नाम आहे. म्हणून भगवंताचं नाम घेते वेळेस आम्ही कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल श्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून या दुःखाचं जर आम्हाला सुखामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर माणसाला सदा सर्वदा भगवंताचं नाम स्मरण करण्याची ही संधी आहे. या संधीमध्ये आम्हाला या संधीचा फायदा करून घेण्यासाठी हे मनुष्य जन्म फार दुर्लभ असं आम्हाला मिळालं. दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करून नाश दास म्हणे सावकाशी विवेक पाहावा. म्हणून भक्तीवरला बळ कोणतं, ज्ञानाचं बळ कोणतं आणि वैराग्यावरचं बळ कोणतं? कारण हे करतेवर आमच्यावर जे अहंकाराचं जे बळ चढते याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी पुढे सांगा म्हणून सांगतो असं काही नाही. म्हणून सांगतो तुम्हासी भले विंदना तरी गेला जन्म बाय. आमचा हा जन्म पुन्हा वाया जाऊ नये, पुन्हा आम्ही यमाचे पावले होऊ नये, पुन्हा आम्ही वैतरणी नदीमध्ये पडू नये. वैतरणी नदी यम दरबाराच्या यम नगरीच्या अलीकडे वैतरणी नावाची नदी आहे. महाभयंकर नदी आहे. ती नदी पोवानं रक्तानं भरलेली मोठमोठ्या महाभयंकारी मध्ये मगरी गरुड पुराणामध्ये होणार नाही. याच यमन येतात त्या नदीमध्ये सोडतात, मगरी दचके काढतात, चावतात. भयंकर त्या त्रास त्या अवैध नदीमध्ये नंतर यमपुरीमध्ये प्रवास होते. म्हणून ही फजिती आमची होऊ नये, ही दशा पुन्हा आम्हाला येऊ नये. म्हणून सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणजे आलेला जन्म हे पुन्हा वाया जाऊ नये. जसं एखाद्या आंधळ्या छातामध्ये हिरा दिला त्यानं गारगोट म्हणून फेकू दिलं अशी अवस्था होणे म्हणून महाराज काय सांगतात? अहो विनोद
विनंती केली, आमच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं. कशासाठी ठेवलं? त्यांना दया आली. जसं घरामध्ये लेकरू जर आउटर निघालं तर मायबाप सांगतात, बापू असं वाग नको, काम धंदा कर, प्रेमानं वाग, चांगलं वाग, आउटरपणा कर नको. जसं आईबाप आपल्या संतानाला चांगली शिकवून देतात तसं साधू संतांनी आम्हाला त्याला कळाला हा जीव म्हणजे फार नशिबवान जीव आहे. कारण भगवंताचा अंश आहे हा, म्हणजे वेगळा नाव, भगवंताचा अंश होय. लागून या पाया विनीतो तुम्हासे पाया विनील तुम्हाशी करे टाळी बोला मुक्की नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोळा हा सुख नाही स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग प्राजाळ वैकुंठ सगळ्यांशी ते अधिकार कलियुगी उदार. कारण का जे स्वर्गातले देव तरसाली तिथे येण्यासाठी गंमत कशी आहे, ते तरसाली तिथे येण्यासाठी त्यांच्या नशिबाबद्दल तुम्हाला एक अजून सांगतो की ज्यावेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्ण आपल्या गोपाळासोबत गाई चालत असते वेळेस, दुपारच्या वेळेस आपल्या यमुनेच्या डोहाजवळ दुपारचं भोजन करीत गेले, त्यावेळेस स्वर्गामधले देवता येऊन त्या यमुनेच्या पाण्यामध्ये मासोळे आहोत त्यांच्या हाताचं उष्ट तरी आम्हाला खायला मिळावं हे मासोळ्याच्या रूपामध्ये तळमळ करीत गेले तरी भगवंत ओळखायचे आणि ते सांगते आपल्या हातात टिरीला पुसा, आपण यमुनेच्या डोहामध्ये आपल्या हातात धुवू नका म्हणजे भगवंत परमात्मा. म्हणून इतका महिमा या मर्त्यलोकीचा महान कारण का साधू संत पुरुष जे झाले इथं झाले, शूरवीर झाले इथं झाले, संत मंत शिंत योगी जे झाले इथं झाले. म्हणून जे काही आम्हाला होते जे इथून जे आम्हाला जे पदवी मिळते, जसं आमचा पेपर जसं आम्हाला इथं भरता येईल तसं आम्हाला जसं आता 12वीचा पेपर जसं विद्यार्थी येईल तसे मार्क पडतात, तसं आम्ही तर केलेले कर्म केलेली भक्ती या अनुसरून म्हणजे आम्हाला या जीवाला मोक्ष स्वर्ग नरक ही आम्हाला इथंच मिळणार. कारण ही जीवन म्हणजे परीक्षा होय. मग आमचा 7-12 कोरा राहू नये आणि आमचा पेपर बी कोरा जाऊ नये. म्हणून आम्हाला हे पेपर जे आहे जीवनाचा पेपर आम्हाला चांगल्या रीतीने याची पत्रिका योग्य रीतीनं भरीत चित्रगुप्ताच्या हातामध्ये फाईल पडली, उत्तर पत्रिका तपासली, कर्म आणि अकर्म, कर्म आणि शुभ कर्म ह्याच्या मला ना निवाडा झाला. पण आम्हाला कळाचं नाही आम्हाला आम्ही खरंच भक्ती किती करायला, आम्ही कोणाशी प्रेमानं वागायला, कोणाशी वैर करायला हे आमचं आम्हाला कळाचं नाही. आत्मा ही परमवारी, कारण प्रत्येक आत्म्यामध्ये प्रत्येकाच्या जीवाच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे आणि आपल्यामध्ये काय चाललंय मनामध्ये हे दुसऱ्याला जरी कळणार गेलं तर ते भगवंताला 100% कळते. कारण एका ठिकाणी मस्जिद भीतर मुल्ला पुकारे क्या साहेब तेरा बैरा आहे मुंगी के बैर बांधे घुंगरू उसका भी नाद सुनता. आता भगवंत कसा आहे, मस्जिद भीतर मुल्ला पुकारे क्या साहेब तेरा बैरा, मोठमोठ्यांना गर्जना करून भजन केलं काय कीर्तन केलं काय केलं तरी काय ते तर ओळखायला. पण एवढंच नव्हे, तो भगवान मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा नाद ऐकणारा तो भगवंत होय. आता मुंगी किती, त्याचा पाय किती, त्या पायात बांधला घुंगरू किती, त्या घुंगराची गाठी किती, त्याचा नाद किती, हा एवढा ऐकणारा तो परम परमेश्वर भगवंत होय. म्हणून अंतरीची घेतो गुढी पाहे जोडी भावाची देव सोयरा आपल्या दिलाचा, तो आपला जीवाचा एक सखा होय, आपला एक पाठी राखा होय, आपला एक वात्सल्य रूप असणारा भगवंत होय. म्हणून त्याला जाणावं कसं म्हणून मला सांगतात
आई बाप उपदेश करते आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याच्या सगळ्यांच्या पायी माझ्या दंडोत आपल्याला चित्त शुद्ध करावे ते हित देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. बघा साधू संतांना काही काम धंदा नव्हतं काय जगाच्या कल्याणा संतांच्या उभती देह कष्टविधी पर उपकारे त्यांनी देह झिजविला त्यांनी स्वतः कष्ट झेलले पण तुमच्या आमच्यासाठी सुख प्रदान करण्यासाठी रात्र दिवस तळमळ केली तरी आमचे डोळे उघडणार नाही. आमच्या डोळ्यावर मायेची पट्टी अशी फिट बांधलेली आहे ती पट्टीच आमच्या डोळ्या उघडणार झाली. काय साधन किन काय बंधन किन कुठलं काय बोलक्या पोपटावणी कथा होऊन चली आमची. आमची कथा इथं बोलक्या पोपटावणी होऊन चली का वाली ह्यालाच म्हणा अज्ञानाचे लक्षण. ज्या अज्ञानाच्या लक्षणामध्ये जीव पडला त्याला घमेंड येते अहमपणा येते मीपणा येते आणि हे मीपणा जोपर्यंत जात नाही त्याला तोपर्यंत सद्भाव भक्ती ज्ञान वैराग्य अजिबात कळू शकत नाही. ज्ञान कशाला म्हणावं वैराग्य कशाला म्हणावं आणि भक्ती कशाला म्हणावं आणि खरंच हा जीव जिथून आला तिथं जाण्यासाठी या जीवाला शुद्ध स्वरूपामध्ये कसं आणावं जो निर्गुणाचा आया बरोबरूप अवस्थेमध्ये भगवंत आहे त्या भगवंताला आम्ही कसं जाणावं ही जी अवस्था आहे पण सोपी अवस्था नाही. सोपी अवस्था आहे पण त्या सोप्या अवस्थेकडे जाण्यासाठी जे आम्हाला स्टेप लावलेले आहेत सद्गुरूचा ध्यास कसं लावावं सद्गुरूचं निज मुख कसं अनुभवाला आणावं. थोडा परपंच परमार्थ उगाच म्हणले नाही त्यांनी परपंच केव्हा तुटते केव्हा तुटते परमार्थ वाचा अजून मोक्ष सिद्धांत 2-3 वेळेस आता मी सांगतो पुढच्या पाऱ्यामध्ये पुरावे फट 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 मोक्ष सिद्धांतामध्ये मी काय तुम्हाला येणार दिसलं का वय समोर ठेवला सद्गुरूची मोक्ष सिद्धांतामध्ये परमार्थ आणि परपंच का तोडा म्हणे परमार्थ केव्हा तोडते मेल्यानंतर तुटणार आहे परमार्थ. तुका म्हणे का मरण्याची मरे उत्तमाची मुळे कीर्ती मागे मरून या मरणाच्या आधी मरून राहे मरणाच्या आधी मरून राहे. परमार्थ जर साधू सदा सांगितलं पण परमार्थ तोडावा कसा आणि परमार्थ तोडून भगवंताकडे कसं जावावं इथं कमाल आहे मोठी. त्या बाईला रोज भांडण केल्याशिवाय जमतच नव्हतं. गावामध्ये सभा भरली
सरपंच माली पाटील उपसरपंच तटापती अध्यक्ष काय करावं बायला म्हणले. त्या बायला म्हणले बाई तुला तर भांडण केल्याशिवाय जमच ना. रोजचं एक घरला जातो भांडण करीच आहे. रोजचं एक घर किरकिरीच नको म्हणजे आमच्याकडे पंचायतच नको म्हणजे. मीटिंग झाली त्या बाईकडे रोजचं एक घर भांडण्यासाठी गेलं. म्हणजे जसं आता रोजचं एक घर हे झालं ते घर ते झालं ते घर असं करीत 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 एका घरामध्ये सासू भोळी होती पण सून होती हुशार. सासूला म्हणले सुनाला सुनबाई त्या भांडकुंडळीचा दिवस आहे की मला आज भांडायला ते मला माझी काही ताकद नाही म्हणते असं भांडायला तोड द्यायला मी लई थरथर करायला बघ बोलले माझं काळी धडधड करायला म्हणले. तिनं सासूला म्हणले सुनाला म्हणले अत्याबाई तुम्ही अजिबात चिंता करू नका मी सांगतो तसं करा. दिवस निघाल्या बरोबर तिनं घरी आली. कुठं गेली की तुझी सासू म्हणली त्या सुनानं सांगितली आत्ताच वारकाच्या दुकानात हजामत करायला गेली. हजामत कसं काय करायला तुम्ही केस धरून हलता म्हणून हजामत करायला केस भागरून घ्यायला गेली. मी काय कमी आहे म्हणजे तिने गेली की हजामत करून आली केस चिप्पी करून आली ती भांड कुठली बाई. आता कुठं आहे का म्हणली किराणा दुकानावर गुलाट आणायला गेले म्हणजे चिप्पीवर शेंदूर हा शेंदूर टाकायला गेली म्हणली. मी काय कमी हवा म्हणली तिने गेली शेंदूर टाकून चिप्पीवर आली. आता कुठं आहे म्हणली एवढा मोठा धोंडा गळ्यात बांधून आडावर गेलेत नाही म्हणली. आता तुम्हाला घेऊन बरं असं काय म्हणली तिला पाण्यात सोडतो म्हणजे तिला गोच्या घेऊन भांडतो की नाही बघ म्हणली. गेली आडावर धोडा बांधली गळ्यामध्ये बघाली ठोकून कुठं हस ग म्हणली. ते आडामध्ये आवाज घुमते ते आपापलं त्या पाण्यात मध्ये बसलीस का म्हणजे वरून उडी जे मारली गावची कटकट निघून गेली. असे भांडकुगळ्याची कटकट गावातून कधी काढावं काही नाही हे आम्हाला कळते. आम्ही करायला म्हणजे आम्ही अंदाज आधीच लावता की कोणाची कॅपॅसिटी कोणाची कुठवर पोहत असते. सरकारची धाव कुपापर्यंत असते कुपापर्यंत झालं मग सरलं त्याचं. पण आम्ही असे बघत बरंच आम्ही पडवून पडेल फार लांबचं म्हणजे असं नाही. ते वेगळं ते पिरियड वेगळं होतं पण आताचं पिरियड वेगळं आहे. पण विषय समजून घेते वेळेस कुठल्याही बंधनामध्ये विषय समजून घ्यावं की विषयाचं माध्यम काय झालं म्हणून पायवाट आम्हाला साधू संतांनी करून दिली. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बघा किती सोपा आहे. त्याला काय पैसा लागते काय त्याला काय खर्च येते काय नाही. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विना असता अनेक साधन वादसे आण विठोबा तुका म्हणे सोपे आहे सर्व वावनी शाळा तो धनी घेत असे. हे शाण्याची काम होते गबाळ्याची काम नव्हती. हे काम शान म्हणजे काय ज्ञानाचे काम होत ज्याला कळले ज्याला समजले आणि ज्याला समजून ही वाट धरली आणि जी वाट धरल्यानंतर ती वाट सोडलीच नाही
पुढे गेले हरीचे दास त्यांची आसामाशी त्याच मार्गे आम्ही जाऊ वाचे गाव विठ्ठला. पुढे जे गेले जे ज्याने आम्हाला मार्ग आहे. उदाहरण कसं आहे बाबा, एखाद्यानं काशी यात्रा करून आली समजा उदाहरण आपल्या गावामध्ये 4 लोकांमध्ये बसले बाबा आम्ही या मार्ग गेल्या त्या मार्ग गेल्या तिथून तिकडी गेल्या तिथून तिकडी गेल्या असं मोठ्या प्रमाणात सांगतात. तसे जे साधू संतांनी जे आम्हाला पुढे जाऊन जे प्रवास आम्हाला दाखिलं बाबा ह्या मार्गाने तुम्ही या, ही पायवाट सोपी आहे, ही रस्ता चांगला आहे, या रस्त्यामध्ये कुठलाच तुम्हाला अडथळा येणार नाही. चुकली या वर्म एकदा चुकली की माणसाच्या मागे फेरे पडतात आणि फेरे पडू नये म्हणून आपले वर्म कधीच चुकू नये लागतात. असं आहे कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावणं हे उचित आहे का? उचित नाही. तसं हे जीवाचा उद्धार करण्यासाठी, या जीवाच्या उद्धारासाठी जे आम्हाला साधू संतांनी जे सोपा मार्ग दाखवलेला आहे, हा या मार्गाचा अनुसरण करून घेणं हे आमच्या हातामध्ये आहे, आमच्या हिताचं आहे. हित त्याची एक राम कंठीर आहे नाट्यविषयी देवावधी, हित त्याची एक राम कंठीर आहे. भगवंताचं नाम आमच्या कंठामध्ये सदा सर्वदा असावं. तिथं आमचं हित आहे. तिथं आवडलेले साधन निघून झाले, हे साधन काय तिथं जे मुख्य साधन आहे, जीवाचं साधन आहे, ते जीवाच्या साधनामार्फत जे आम्ही इथून जे आमचा मार्ग सोपा व्हायला आहे, जे साधन आम्हाला सोपं करून चाले ते साधन आम्हाला घ्यावं लागतात. पण आता बंधन, आता जीवाच्या माग लागलेले बंधन, आता विषय मी ठेवलेला आहे बरं, पांडुरंग पाटील गोविंदराव विषय मी ठेवलेला आहे. आता मी सांगू सगळं पडून तुमच्या मला सांगा म्हणलं तर सांगतो मी. आता जीवाला बंधन किती, जीवाच्या माग लागलेलं बंधन. कोण्या बंधनामध्ये जीव गुंतला की जीवाला परमार्थ कळत नाही, आणि कोण्या बंधनातून मुक्त झाला की जीवाला भगवंत कळते. आता आपण ऐकलं देव कुठं आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. देव कुठं आहे? आम्ही म्हणता घरामध्ये ज्याचे मायबाप पितृदेवो आणि मातृदेवो भव, ज्याच्या घरामध्ये आई वडील जिवंत आहेत ते भगवंताचं एक स्वरूप आहे. आमच्यामध्ये देव आहे, त्या देवाचा सहवास. कोणाचे घर देहा कोणाचा आत्माराम त्याचा तोच जाणे, मी तो हा विचार विवेक शोधावा गोविंद मागव याच देई त्याला त्याला त्रिपुटी वेगळा सहस्र दळी उगवला सूर्य जसा ज्ञानदेव म्हणे नैनाच्या ज्योती ती या रूपी ओळखावी. ज्ञानेश्वर माणसा कोणाचं घर देह कोणाचा, हा देह कोणाचा घर कोणाचं, आत्मा राम त्याचा तोची जाणे. जो आत्मा रामाला जाणला त्याला घर कळलं, त्याला देह समजलं. म्हणून मी तो हा विचार विवेक शोधा गोविंद माधव याच देई.
उज्ज्वल संतांचे जीवन परिपूर्ण ज्ञानवंत शार्वची जाणा ज्ञानवंत वैराग्यशीलाची जाणा अहो पारखून घ्या तुम्ही हरिनाम जीवाचं हित करते येऊन साधू संत हित करते बली संधीच्या रंगा बसवली जागा मावून बसल मग खुटी चिमणी हो अहो तुका म्हणे बली संधीच्या इच्छा रंगा बसवली जागा मावून उगा खुटी चिमणी हो अहो विनंती करती संत